आज हजारो लोकांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडला। या अक्षता सोहळ्याला वयोवृद्धांपासून महिला तसंच लहान मुलामुलींनी हजेरी लावली होती। या अक्षता सोहळ्यादरम्यान एक घटना घडली, ज्यामुळे पूजेला उशीर झाला। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। सिद्धेश्वर महाराज यात्रेदरम्यान अनेक घराण्यांना अनेक गोष्टींचा मान आहे। कुंभार समाजाला मान आहे, वादकाचा मान एका कुटुंबाला आहे, मानदंडाचा मान एकाला आहे, झेंडा पकडण्याचा मान देखील या यात्रेदरम्यान परंपरागत दिला जातो। सदरच्या मानकऱ्यांना मोठा दर्जा या यात्रेच्या वेळेस दिला जातो। सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याच्या वेळी जो विधी पार पडतो त्या विधीला अर्गजा म्हणजे गंधाचा मान योगेश आयगुंडे यांना होता। ते पूजेच्या ठिकाणी हजर नव्हते, त्यामुळे पूजा सुरू होत नव्हती। तेव्हा निवेदक असलेल्या बसवराज शास्त्री यांनी आयगुंडे यांच्या नावाची घोषणा केली। तुम्ही तात्काळ पूजेच्या ठिकाणी या असं आवाहन केलं। तेव्हा गर्दी असल्यानं पोलिसांनी आयगुंडे यांना सोडलं नाही। तेव्हा आयगुंडे यांनी माझ्यामुळे पूजा थांबल्याचं पोलिसांना सांगत गर्दीतून कसंबसं धावत जाऊन संमती कट्टा गाठला। त्यानंतर पूजेला सुरुवात झाली। दरम्यान आज सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडला। यावेळी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, उज्ज्वला शिंदे, प्रणिती शिंदे, देवेंद्र कोठे, राजशेखर शिवदारे यांच्यासह पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी, एम राजकुमार आणि त्यांचे कुटुंबीय हजर होते।